श्रेया कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत। आज आपण क्रिसमस स्पेशल एगलेस चॉकलेट ब्राउनीची रेसिपी पाहणार आहोत। जर तुम्हाला अंड्याचा वापर न करता एक मऊ आणि चवदार चॉकलेटी आणि घरच्या घरी बनवता येणारी ब्राउनी हवी असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे। कमी वेळात आणि कमी साहित्यात ही ब्राउनी कशी तयार करायची ते पाहूया। चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। सुरुवातीला डार्क चॉकलेट कंपाऊंड घेतलेली आहे। हे आपण 150 ग्रॅम घेऊन हे चाकूने अशा प्रकारे बारीक चिरून घ्यायचे आहे। सर्व चॉकलेट या ठिकाणी आपण अशा प्रकारे चिरून घेतलेले आहे। कपाने मोजून घेणार आहोत। कपाप्रमाणे हे आपण 1 कप घेतलेले आहे आणि हे एका बाउल मध्ये आपण घालून घेणार आहोत। त्यानंतर एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवायचे आहे आणि पाणी चांगले गरम करून घ्यायचे आहे। पाणी गरम झालेले आहे। त्यानंतर त्याच्यावरती तयार चॉकलेटचा बाउल ठेवायचा आहे आणि चॉकलेट आपण मेल्ट करून घ्यायचे आहे। या ठिकाणी आपण डबल बॉईल पद्धतीने चॉकलेट मेल्ट करून घेत आहोत। तुमच्याकडे जर ओव्हन असेल तर त्यामध्ये तुम्ही ही मेल्ट करून घ्यायची आहे। चॉकलेट या ठिकाणी पूर्णपणे आपण मेल्ट करून घेणार आहोत। मेल्ट झाल्यानंतर यामध्ये आपण बटर घालून घ्यायचे आहे। बटर घालताना आपण 100 ग्रॅम बटर घालून हे आपण सतत हलवून घ्यायचे आहे, म्हणजे यामध्ये पूर्णपणे बटर आपण वितळवून घ्यायचे आहे। बटर वितळवताना आपण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जसजसे हे वितळत जाईल तसतशी आपली चॉकलेट एकदम पातळ अशी होते। हे आपण 2 ते 3 मिनिटांसाठी चांगले वितळून घेतलेले आहे। यामध्ये सर्व बटर आपले वितळलेले आहे आणि चॉकलेट एकदम पातळ अशी तयार झालेली आहे। त्यानंतर एक बाउल घेतलेला आहे, त्याच्यावरती आपण चाळणी ठेवणार आहोत आणि चाळणीमध्ये आपण 1 कप मैदा घालून घ्यायचा आहे। मैदा या ठिकाणी घेताना आपण चाळून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये आपण पाव कप कोको पावडर घालून घेणार आहोत। कोको पावडर आणि मैदा दोन्ही आपण मस्त असे चाळून घेतलेले आहे आणि हे चाळून झाल्यानंतर त्याच चाळणीमध्ये आपण या ठिकाणी पाऊण कप पिठी साखर घेतलेली आहे, ती देखील चाळून घ्यायची आहे। साखर आपण मिक्सरला बारीक करून त्याची पावडर तयार केलेली आहे आणि ती आपण चाळून घेणार आहोत। मिक्सरला साखर फिरवल्यामुळे त्यामध्ये अशा प्रकारे गाठी होतात, त्यासाठी चमच्याने या सर्व चाळून घ्यायच्या आहेत। आणि त्यानंतर हे चाळून झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा बेकिंग पावडर ती देखील आपण यामध्ये चाळून घ्यायची आहे। ड्राय इन्ग्रेडियंट्स चाळून झालेले आहे। त्यानंतर हे आपण मिक्स करून घ्यायचे आहे। सुरुवातीला आपण हे सर्व कोरडेच अशा प्रकारे मिक्स करून घेणार आहोत। मिक्स करून झालेले आहे, हे आपण साईडला ठेवणार आहोत। त्यानंतर मेल्ट करून घेतलेली चॉकलेट आहे, त्याच्यामध्ये आपण पाऊण कप दही घालून घेणार आहोत। दही घातल्यानंतर हे आपण चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपण हे स्पॅच्युलाने मिक्स करून घेतलेले आहे आणि हे मिक्स झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता घट्ट असे तयार झालेले आहे। त्यानंतर हे आपण चाळून घेतलेल्या मैद्याच्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचे आहे। चांगले फेटून घेणार आहोत। हे पहा, अशा प्रकारे हे फेटल्यानंतर घट्ट आपले हे मिश्रण जरा घट्ट वाटत आहे। घट्ट मिश्रण झाले असेल तर त्यामध्ये आपण पाव कप दूध घालून घ्यायचे आहे। दूध घालताना गरम न घालता रूम टेम्परेचरचे दूध यामध्ये वापरलेले आहे आणि दूध घालून हे आपण पुन्हा चांगले फेटून घेणार आहोत। ब्राउनीचे मिश्रण फेटताना केकच्या मिश्रणासारखे न फेटता एकदम हलक्या हाताने आपण हे फेटून घ्यायचे आहे आणि हे आपले फेटून तयार झालेले आहे। त्यामध्ये 1 चमचा आपण व्हॅनिला इसेन्स घालून घेणार आहोत आणि व्हॅनिला इसेन्स घातल्यानंतर पुन्हा हे हलके आपण मिक्स करून घ्यायचे आहे। बेक करण्यासाठी आपले हे मिश्रण अशा प्रकारे सैलसर तयार करून घ्यायचे आहे। बेकिंग ट्रे घेतलेला आहे, त्याच्यामध्ये एक पेपर ठेवलेला आहे आणि त्याला तेल लावून घ्यायचे आहे आणि आपले मिश्रण देखील तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असे तयार झालेले आहे। ते बेकिंग ट्रे मध्ये आपण बेक करण्यासाठी घालून घेणार आहोत। बेकिंग ट्रे घेताना या ठिकाणी चौकोनी आकाराचाच घ्यायचा आहे आणि त्या चौकोनी आकाराच्या बेकिंग ट्रे मध्ये अशा प्रकारे आपण सर्व ब्राउनीचे मिश्रण घालून घ्यायचे आहे। मिश्रण घालून झालेले आहे। स्पॅच्युला घेऊन त्याने आपण एकसारखे मिश्रण तयार करून घ्यायचे आहे। हे पहा, अशा प्रकारे आपण सर्व बाजूने मिश्रण एकसारखे असे पसरून घेत आहोत। मिश्रण सर्व बाजूने एकसारखे पसरवल्यामुळे ब्राउनी बेक होताना व्यवस्थित अशी बेक होते। चुलाने अशा प्रकारे आपण केक टिनला सर्व मिश्रण एकसारखे करून घ्यायचे आहे। हे पहा, या ठिकाणी सर्व मिश्रण आपण केक टिन मध्ये व्यवस्थित असे पसरून घेतलेले आहे। त्यानंतर आपण हे हलक्या हाताने टॅप करून घेणार आहोत। 2 ते 3 वेळा अशा प्रकारे आपण हे टॅप करून घेतलेले आहे, म्हणजे यामध्ये मिश्रण घातल्यानंतर हवेचे एअर बबल्स तयार होतात, ते निघाले जातात। साठी आपला हा ट्रे तयार झालेला आहे। कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये आपण मीठ घालून घ्यायचे आहे।
या ठिकाणी आपण रोजच्या जेवणामध्ये जे मीठ वापरतो तेच मीठ या ठिकाणी वापरायचे आहे। त्यानंतर त्यावरती स्टँड ठेवायचे आहे आणि स्टँड ठेवल्यानंतर आपण याच्यावरती झाकण ठेवून ही कढई आपण 10 मिनिटासाठी प्रीहीट करून घेणार आहोत। या ठिकाणी मीडियम गॅसवरच आपण ही 10 मिनिटासाठी प्रीहीट करून घेतलेली आहे। याच्यावरती झाकण काढून घेणार आहोत। या ठिकाणी ब्राउनी बेक करण्यासाठी यामध्ये ठेवणार आहोत। झाकण ठेवून आपण ही 30 मिनिटासाठी बेक करून घेणार आहोत। या ठिकाणी सुरुवातीला आपण गॅस फुल केला होता आणि नंतर ब्राउनी ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम आपण एकदम लो करून घ्यायची आहे आणि लो गॅसवरच ही 30 मिनिटासाठी बेक करून घ्यायची आहे। 30 मिनिट आपले झालेले आहे। 30 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता ब्राउनी या ठिकाणी तयार झालेली आहे। यामध्ये आपण एक टूथपिक घालून पाहणार आहोत आणि टूथपिक एकदम क्लीन निघालेली आहे, म्हणजे आपली ब्राउनी या ठिकाणी तयार झालेली आहे। कढईमधून बाहेर काढणार आहोत आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे। पूर्णपणे थंड झालेली आहे। थंड झाल्यानंतर केकच्या भांड्यातून ही आपण काढून घेणार आहोत। याचा साईडचा जो पेपर आहे तो आपण काढून घ्यायचा आहे आणि ही आपण पूर्णपणे थंड करून घेतल्यानंतरच कट करणार आहोत। या ठिकाणी सर्व बाजूचा पेपर काढल्यानंतर चारही बाजूने ब्राउनी मस्त अशी बेक झालेली आहे। चाकू घेतलेला आहे आणि चाकूने आपण याचे चौकोनी आकारामध्ये ही आपण कट करून घ्यायचे आहे। ब्राउनी या ठिकाणी पटकन अशी कट होते आणि चाकूला देखील लागली जात नाही, म्हणजे आपली ही परफेक्ट अशी ब्राउनी या ठिकाणी तयार झालेली आहे। जर तुम्ही साहित्य एकाच कपाने घेतले किंवा वाटीने मोजून घेतले तर आपली ही रेसिपी परफेक्ट अशी तयार होते। या ठिकाणी ब्राउनी कट करून झालेली आहे। हे पहा, एक पीस तुम्हाला काढून दाखवते। काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता सर्व बाजूने मस्त अशी ही ब्राउनी तयार झालेली आहे। खालील बाजूने देखील तुम्ही पाहू शकता मस्त अशी बेक झालेली आहे। आशा आहे की तुम्हाला आजची ही एगलेस चॉकलेट ब्राउनी ही रेसिपी आवडली असेल। अंड्याचा वापर न करता ब्राउनी कशी बनवायची आणि एकदम सोपी पद्धत तुम्हाला आज मी या ठिकाणी दाखवलेली आहे। तुम्ही देखील अशा प्रकारे ही ब्राउनी नक्की तयार करून पहा। तोडून पाहूया। तोडल्यानंतर तुम्ही आतमध्ये पाहू शकता एकदम मऊ लुसलुशीत अशी ही ब्राउनी तयार झालेली आहे। ब्राउनी तुम्ही आईस्क्रीम बरोबर देखील खाऊ शकता। या ठिकाणी आपण व्हॅनिला आईस्क्रीम घेतलेली आहे, ती ब्राउनीवर घालून घेणार आहोत। चॉकलेट ब्राउनी आणि क्रीमी आईस्क्रीम यांचे कॉम्बिनेशन एकदम टेस्टी असे लागते। तुम्ही या ठिकाणी व्हॅनिला चॉकलेट किंवा दुसऱ्या कोणत्याही फ्लेवरची आईस्क्रीम ट्राय करू शकता। हे मस्त असे परफेक्ट डेझर्ट तयार होते। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूया पुढील नवीन रेसिपीमध्ये।